तळताना कढई देखील कमी पडेल 5 पट फुलणारे तांदळाच्या पिठाचे खिचिया पापड. पण जरा ही पापडखार न वापरता. पापडखार न वापरता सुद्धा पापड बघा किती छान फुलतो आणि खायला अतिशय चविष्ट लागतो. खमंग खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे पापड. त्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. विकतचं वापरा किंवा घरी तयार केलेलं कोणतंही पीठ वापरू शकता. अगदी इंद्रायणी तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. यामध्ये 2 कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गुठळ्या आहेत. परत एकदा 1 कप पाणी घातलं म्हणजे टोटल 3 कप पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलं. मोठं आणि जाड तळाचं भांडं घेतलं. त्यामध्ये 2 कप पाणी, 2 चमचे तेल घालून पाणी गरम करायला ठेवायचं. 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. पापड खार न वापरता त्याऐवजी सोडा घालायचा. 1 चमचा तीळ घातली. पाणी चांगलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आणि पीठ घालून सतत हलवत राहायचं. यामध्ये एकही गुठळी होता कामा नये. गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवायचा. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर आहे. पीठ घट्टसर झालं आहे. आता यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं कमी आचेवर शिजवून घ्यायचं. पुन्हा एकदा झाकण काढून चांगलं मिक्स करायचं आणि परत एकदा झाकून ठेवायचं. कमीत कमी 15 मिनिटं कमी आचेवर हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. ते सतत हलवत राहायचं. खाली लागणारही नाही आणि पीठ व्यवस्थित शिजलं जाईल. यासाठीच व्हिडिओ डिटेलमध्ये YouTubeवर बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. त्यामुळे पापड जराही तुटणार नाही किंवा चिरासुद्धा पडणार नाही. 15 मिनिटं पीठ चांगलं शिजवून घेतलं. मोठ्या परातीत काढून चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे एखादी गुठळी त्यामध्ये राहिली तर ती निघून जाईल. लगेचच याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि पापड लाटायचे. मशीनमध्ये बनवा किंवा लाटून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. खिसी घेण्याची तर अजिबात गरज नाही. नाही यामध्ये पापड खार घालण्याची. अगदी सोडा घालून सुद्धा तुम्ही हे पापड सहज बनवू शकता. खरं तर सोडा घालून बनवलेले पापड खायला जास्त चविष्ट लागतात. हे सगळे पापड बनवून पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता. आदल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवले. कारण वाळवणीचा पदार्थ आहे. वर्षभर चांगला राहावा म्हणून उन्हात एकदा तरी सुकवावा आणि मग तयार केलेले हे पापड तळून बघायचे. पापड बघा किती छान फुलला आहे.